नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई, हमाल, लिपिक व ड्रायव्हर या पदांकरिता आज आपण काही संभाव्य तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांवर आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्य, तसेच दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश येतो। तर याची जी खंडपीठे आहेत तर ती पहा नागपूर, संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी आहेत। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, या राज्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, सध्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, VM कानडे म्हणजेच विद्यासागर कानडे। तर पहा, न्यायमूर्ती विद्यासागर कानडे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त म्हणून कार्यरत आहेत। तर लोकायुक्त ही जी संस्था आहे तर ती काय काम करते, तर ती भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करते। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संविधानातील कोणते कलम हे उच्च न्यायालयाच्या अधिकारांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, कलम 226। तर पहा, कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाला मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी आणि कायदेशीर हक्कासाठी रिट जाहीर करण्याचा अधिकार आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, कलम 226 हे उच्च न्यायालयाच्या अधिकारांशी संबंधित असलेले कलम आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 2025च्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, 14। तर पहा, 2025च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकूण 14 व्यक्तीचा समावेश आहे। तर ज्यामध्ये पहा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्काराचा समावेश आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 14। महाराष्ट्राला एकूण 14 पद्म पुरस्कार हे मिळालेले आहेत 2025च्या पद्म पुरस्कारामध्ये। प्रश्न क्रमांक 5, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा नागपूर, संभाजीनगर आणि पणजी। पणजी कुठे आहे, तर ते गोवा या राज्यामध्ये आहे। तर या तिन्ही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात विधान परिषदेची, विधान परिषद म्हणजेच वरिष्ठ सभागृह, त्याला काय म्हणतात, वरिष्ठ सभागृह असे म्हणतात। तर महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, 78। तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानमंडळ हे द्विगृही आहे, म्हणजेच 2 आहेत। पहिलं आहे पहा विधान परिषद, ज्याची सदस्य संख्या किती आहे, तर 78 आहे। आणि दुसरं आहे पहा विधानसभा, दुसरं काय आहे, विधानसभा, दुसरं आहे विधानसभा, ज्याची सदस्य संख्या किती आहे, 288, ज्याची सदस्य संख्या ही पहा 288 इतकी आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 78। महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे, तर ती 78 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 7, डॅश या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, रॅमन मॅग्सेस पुरस्कार। तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे, तर ती 1957 मध्ये। कधी, 1957 मध्ये या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। तर पहा, हा जो पुरस्कार आहे तर तो पहा फिलिपाईन्स, कोणता देश आहे, फिलिपाईन्स या सरकारकडून हा पुरस्कार दिला जातो। तर भारतामधले सर्वात पहिले रॅमन पुरस्कार विजेते कोण आहेत, तर ते आचार्य विनोबा भावे, ज्यांना की पहा सन
1958मध्ये, कधी? सन 1958मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. तर पहा 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर तो एज्युकेट गर्ल या संस्थेला 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा मिळालेला आहे. तर पहा हा जो पुरस्कार आहे तर तो कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर सार्वजनिक सेवा, पत्रकारिता, साहित्य, शांतता व आंतरराष्ट्रीय समज या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 8. दीनबंधू हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या समाजाचे मुखपत्र होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. सत्यशोधक समाज. तर पहा दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे तर ते कोणी सुरू केलेले होते? तर ते कृष्णराव भालेकर. कोणी? कृष्णराव भालेकर यांनी पहा सन 1877मध्ये, कधी? सन 1877मध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. तर हे जे वृत्तपत्र आहे तर ते पहा महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे विचार सामान्यापर्यंत पोहोचणारे हे पहिले वृत्तपत्र होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. दीनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 9. मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. बिहार. तर पहा मधुबनी हा जो चित्रकला प्रकार आहे तर तो पहा बिहारमधील मिथिली प्रदेशातील एक पारंपरिक प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. बिहार. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? म्हणजेच RBI. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. 1949. म्हणजेच 1 जानेवारी. काय आहे? 1 जानेवारी 1949 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले होते. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1 एप्रिल 1935मध्ये. कधी? 1 एप्रिल 1935 या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 11. काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. खनिज तेल. खनिज तेल म्हणजे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल. तर काळी क्रांती ही संकल्पना खनिज तेल यांच्याशी संबंधित आहे. तर पहा अन्नधान्य ही पहा हिरवी क्रांती. काय आहे? हिरवी क्रांती यांच्याशी संबंधित आहे. जनावरे हे पहा पांढरी क्रांती यांच्याशी संबंधित जनावरे आहेत. प्रश्न क्रमांक 12. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. नायसिन. ज्याला की पहा जीवनसत्व B3 म्हणतात, व्हिटॅमिन B3 असे म्हणतात. तर नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा त्वचेवरील रोग होतो, ज्यामुळे पहा त्वचेवर चट्टे पडणे, जुलाब यासारखे त्रास होतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 13. अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. दोन्ही. म्हणजेच पहा पट्टिताश्म आणि कणाश्म. तर अरवली पर्वतरांग ही पहा अतिप्राचीन असल्यामुळे या ठिकाणी पट्टिताश्म आणि कणाश्म हे दोन्ही खडक आढळतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. भारतात सर्वात प्रथम जनगणनेची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. सन 1872. तर पहा लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये सन 1872मध्ये पहिली जनगणना ही सुरू झाली होती. मात्र पहा सन 1881मध्ये, कधी? सन 1881मध्ये लॉर्ड रिपनच्या काळामध्ये दर 10 वर्षांनी काय आहे? दर 10 वर्षांनी नियमित जनगणना ही सुरू झालेली होती.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. सन 1872 या वर्षी भारतात सर्वात प्रथम जनगणना ही सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या पेशव्याच्या कार्यकाळात पानिपतचे तिसरे युद्ध झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. नानासाहेब पेशवा. तर नानासाहेब पेशवा या पेशव्याच्या कार्यकाळामध्ये पानिपतचे तिसरे युद्ध हे झालेले होते. तर पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणामध्ये झालेले होते? तर ते मराठे आणि अहमदशाह अब्दाली. कोणाकोणामध्ये? मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतचे तिसरे युद्ध हे झालेले होते. तर पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा झालेले होते? तर ते 14 जानेवारी 1761. काय? 14 जानेवारी 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध हे झालेले होते. प्रश्न क्रमांक 16. माडिया गोंड ही आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. नंदुरबार. तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड ही आदिवासी जमात आढळून येत नाही. तर पहा माडिया गोंड ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा पूर्व महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा तर या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड ही आदिवासी जमाती आढळून येते. तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पहा भिल्ल आणि पावरी. कोणत्याही? भिल्ल आणि पावरी ही आदिवासी जमाती आढळून येते. प्रश्न क्रमांक 17. केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा, त्याला बेकिंग सोडा असे म्हणतात. तर पहा सोडियम बायकार्बोनेटला गरम केल्यावर यातून कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 बाहेर पडतो, ज्यामुळे पहा पदार्थ फुगतात आणि हलके होतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग हा केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी करतात. प्रश्न क्रमांक 18. महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. 1917. तर पहा बिहारमधील निळीच्या शेतकऱ्यावरील अन्यायाविरोधात गांधीजींनी सन 1917 मध्ये चंपारण्य येथे भारतातला पहिला सत्याग्रह हा केलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. अंदमान आणि निकोबार. तर पहा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश हा अंदमान आणि निकोबार बेटे आहेत, ज्याची लोकसंख्येची घनता पहा 2011च्या जनगणनेनुसार 46 व्यक्ती काय 46 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा न्यायमूर्ती रानडे. तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. टेस्नोयोमीटर. तर पहा जमिनीतील पाणी मोजण्यासाठी किंवा मातीतील ओलावा मोजण्यासाठी टेस्नोयोमीटरचा वापर हा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नागपूर. तर मिहान हा जो औद्योगिक प्रकल्प आहे तर तो पहा नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 बिहार. तर बिहार हे जे राज्य आहे तर ते पहा यांनी 2006 मध्ये कधी बिहार या राज्याने 2006 मध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थात 50% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य ठरलेले होते. तर आपले महाराष्ट्राने पहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण हे केव्हा देण्यात आलेले होते? तर ते 2011 मध्ये लागू करण्यात आलेले होते.
प्रश्न क्रमांक 24. सती प्रतिबंध कायद्यासाठी कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, राजा राम मोहन रॉय. तर पहा, राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड विल्यम्स बेटिंग यांनी सन 1829 काय आहे, सन 1829मध्ये सती प्रतिबंध कायदेशीर ठराव हा कायदा संमत केलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा. तर शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार हा पहा ऑप्शन क्रमांक 3 मिश्र या प्रकाराचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, नांदेड. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हा पहा नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. तर याची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 1994मध्ये. कधी? 1994मध्ये नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27. राज्यसभा हे संसदचे डॅश सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, वरिष्ठ. तर पहा, राज्यसभा हे भारतीय संसदचे वरिष्ठ आणि कायमस्वरूपी सभागृह आहे. तर कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर ते लोकसभा. कोणतं आहे? लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 28. मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उपनगर. तर मनोरी ही जी खाडी आहे तर ती पहा मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, चेतापेशी. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी ही चेतापेशी आहे, जे की संदेश वाहनाचे काम करते. प्रश्न क्रमांक 30. धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 भोळा असा होतो.